नाशिकच्या भोंदूबाबा अशोक खरातशी संबंध ठेवणं राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकरांना चांगलेच भोवल्याचं आपण पाहिलेलं आहे। त्यांनी या संपूर्ण प्रकरणात त्यांच्या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदावरून राजीनामा द्यावा आणि त्यानंतरनं त्यांनी तो राजीनामा देखील दिला। मात्र आता या संपूर्ण प्रकरणानंतरनं त्यांना त्यांच्या पक्षातूनच विरोध होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महिला प्रदेश अध्यक्ष पदावरून त्यांची हकालपट्टी करण्यात यावी अशा पक्षातील जे नेते आहेत, पदाधिकारी आहेत, त्यांच्याकडून आता मागणी केली जाते। या सगळ्यात प्रामुख्याने पाहायला गेलं तर रुपाली पाटील ज्या पुण्याच्या कार्याध्यक्ष आहेत, त्यांनी देखील ही मागणी केली होती। त्या देखील सुनित्रा पवारांची भेट घेणार आहेत। त्याच्यानंतरनं उदयकुमार आहेर जे महाराष्ट्राचे प्रदेश उपाध्यक्ष आहेत, त्यांनी देखील ही मागणी केली होती। आणि आता हे प्रकरण जिथून सुरू झालं तिथूनच नाशिकमधूनच आता त्यांच्या विरोधात आता त्यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी करण्यात येत आहे। नाशिकच्या जिल्हा महिला अध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांनी सुनेत्रा पवारांना पत्र लिहून पक्षाची जी प्रतिमा आहे ती मलिन होत आहेत, पक्षाला कुठेतरी आता नावं ठेवले जात आहेत। याच्यामुळे महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा रुपाली चाकणकरांचा राजीनामा घ्यावा असं पत्र जे आहे ते प्रेरणा बलकवडे यांनी सुनेत्रा पवारांना लिहिलेलं आहे। यात तसंच यासोबतच त्यांनी असं देखील म्हटलेलं आहे की जोपर्यंत राजीनामा होणार नाही तोपर्यंत त्यांचं महिला संघटनेकडून स्वागत केलं जाणार नाही असा इशारा देखील त्यांनी या पत्रातून सुनेत्रा पवारांना किंवाच एकंदरीतच पक्षाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला दिल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। त्याच्यामुळे आता कुठेतरी सुनेत्रा पवार ज्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते नेमकं या सगळ्या प्रकरणी काय निर्णय घेतात हे पाहणं आता महत्त्वाचं असेल। कारण की एकीकडे या संपूर्ण प्रकरणानंतरच रुपाली चाकणकरांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता। त्यांनी त्या पत्रात वैयक्तिक कारणास्तव असं देखील म्हटलं असलं तरी या संपूर्ण प्रकरणामुळेच त्यांनी राजीनामा दिला होता अशा चर्चा देखील होत्या आणि जसं मुख्यमंत्र्यांनी देखील त्यांनी त्या प्रकारचे आदेश दिले होते। मात्र आता पाहायला गेलं तर त्यांच्या पक्षातूनच त्यांना विरोध होत असल्याचं पाहायला मिळते। पक्षाची प्रतिमा मलिन होते, नवीन महिला जे आहे ते पक्षाची जोडणं कठीण जात आहे आणि अशा जी विचारधारा असेल अशा भोंदूबाबांना समर्थन देणाऱ्या एका नेतृत्वाखाली आम्ही काम करू शकणार नाही असं या महिला पदाधिकाऱ्यांचं म्हणणं आहे। त्याच्यामुळे लवकरात लवकर जे रुपाली चाकणकर आहे त्यांची महिला प्रदेशाध्यक्षपदावरून हकालपट्टी करावी, तसंच पक्षातून देखील हकालपट्टी करावी अशी मागणी जी आहे ते महिला आणि पुरुष या दोन्ही जे नेते असतील, पदाधिकारी असतील त्यांच्याकडून सध्या करण्यात येत आहे। त्याच्यामुळे आता सुनेत्रा पवार या सगळ्या संदर्भात काय निर्णय घेतात, महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा घेतात का की राजीनामा घेत डायरेक्ट त्यांच्या पक्षातून हकालपट्टी करतात हे पाहणं महत्त्वाचं असेल। शिवानी लकडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे।